नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोणी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। गुरुवार 30 जुलै 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास लोणी येथील अविनाश नामदेव खंडारे यांची इंडिका कार दहेलीजवळील कुपटा नदीवरील पुलावरून पुराच्या प्रचंड पाण्यात वाहून गेली। मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे। कारमध्ये अविनाश खंडारे, त्यांची पत्नी माधवी अविनाश खंडारे, वय 40, मोठी मुलगी प्राची अविनाश खंडारे, वय 17 आणि धाकटी मुलगी साक्षी अविनाश खंडारे, वय 12 प्रवास करत होते। घटनेची माहिती मिळताच दहेली गावातील ग्रामस्थ आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अविनाश खंडारे हे झाडाला धरून मदतीसाठी हाका मारत असल्याचे दिसून आल्यानंतर स्थानिकांनी धाडस दाखवत त्यांची सुखरूप सुटका केली। त्यानंतर रात्रभर सुरू असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान आई माधवी खंडारे, मुलगी प्राची खंडारे आणि मुलगी साक्षी खंडारे या तिघींचे मृतदेह आढळून आले। या घटनेमुळे खंडारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण लोणी परिसरात शोककळा पसरली आहे। या अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाकडून पंचनामा व पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे, असे आमचे दारव्हा ग्रामीणचे प्रतिनिधी करण राठोड यांनी कळविले।